श्रद्धाज ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आम्ही या लॉजवर उतरलो आहे। आता या लॉजमधनं ह्या लॉजमध्ये होतं बांधकाम चालू आहे आणि आता विरांशला घेऊन आम्ही विरांशला रात्र पण आमच्यासोबतच ठेवलं होतं। आता विरांशला घेऊन आजी आबा चालले। कुठे चालले आजी आबा? आजोबा आजी विरांशला घेऊन चाललेत आता मम्माकडे, हो की नाही? मम्माकडे जाणार ना? आता हे बघा पाऊस पडून गेला आहे, पहाटेपासून पाऊस आहे इकडे। हां, ह्या हॉटेलचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे हे बघा वाढवणं चालू आहे। तसं नाही पापणी काढू, तसं करायचं नाही, तसं डोळ्याला हात नाही लावायचा। हे बघा सगळीकडे पाऊस पाणी पाणी झालेलं आहे इथं। पहाटे 5 पाऊस इथं पडत होता, आत्तासुद्धा बारीक बारीक पाऊस आहे। आणि आम्ही आता फ्रेश होऊन चालत लेकीच्या घरी चालले। तिकडं जागा कमी होती म्हणून इकडं आम्ही राहिलं। आता हे विरांश आजोबा मागून येतात। आतमध्ये अंधार दिसते, पावसामुळे आभाळ आहे, आभाळामुळे अंधार झालेला आहे। हे बघा जसं काही पावसाळ्याच आहे असं वातावरण झालेलं आहे। कसे पाऊस पडले ना नाना। आता विरांश आबा येतात। हां, हे बांधकाम चालू आहे बघा हॉटेलचं ना, त्याच्यामुळे सगळं असं दिसतंय कसा बा। आता आमचे विरांश आणि आम्ही चाललो। कुठे चाललो ग म्हणा आपण? मम्माकडे। कुठे चाललो? मम्माकडे चाललो आम्ही आता। सकाळचे वाजले 10। आता आज कार्यालयामध्ये जायचं दुपारी 4चा कार्यक्रम आहे साखरपुड्याचा। तर आम्ही तिकडचे तिकडे आता बघा मी बॅग घेतलेली आहे, तिकडचे तिकडे जायचे कार्यालयामध्ये। आवरून निघालो होतात तुझ्या लग्नाला, साखरपुड्या आज। आणि विरांश आबा हे आतमध्ये काही लाईट नसल्यामुळे आम्ही दिसणार नाही तुम्हाला गाडीमध्ये। आवरून आम्ही निघालोय। केळी बघूया ना विरांशला लाग। अगं बुबा बुबा तोंडात नको बोट घालू, तोंडात घालू। बुबा चाललाय बघा आम्ही आणि विरांशचे आबा आजी विरांश आम्ही चाललोत बघा आता। चल आता आम्हाला केळीचं कुठं गाडा नीट झाली ते आता किरकिर असंच करणार नाही। झोप झाली त्याची दुपारी, पण तो कसा त्याला भूक लागली असणार आहे। ते काय केळी दिसते का बघूया आता बाबा तिथे कार्यालयामध्ये। आणि बघा मस्त एंट्री बघा। हे पिल्लू येतो का? डाडू 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 गाठ पडला का पिल्लूला? डाडू डाडू गाठ पडला पिल्लूला। त्याला हे लावू ना आपण आता। नाम ओढायचे का मनूला? नाम हे पिल्लू आमच्या कसे दिसते बघा, सुंदर सुंदर पिल्लू दिसतंय। मस्त एंट्री ना, मस्त मस्त एंट्री आहे बघा। मी स्टेजवर जातो। हां जा जा। आणि त्याला घेऊ का त्याला? दे नाही तर। हां इथं मस्त मस्त चालू आहे। हे बघा इथे माझी मुलगी घागरा घातलेली छान दिसत होते बघा। हे बघा पिंकिश। आणि हे विरांश, तिने विरांशला जवळ घेतलं। आमचा विरांश, विरांशची मम्मा। त्याचं इन निघाला का ग? इन निघाला का? इन केलेला अगो बाई कसं पळालाय। लावलंय चालली आता। बघा आमचा विरांश कसा पळतोय बघा।
मुलीकडचे भेटी चालू. विरांशी मम्मा विचारली बघा आता विरांशी मम्मा आणि मम्मा विरांशी डॅडा कुठे गेला डाडा. आता बघा आता विरांश बघा आता विरांश डाडा मम्मा आणि विरांश आजी जेव्हा बसलेला आहे. आबा कुठे गेले. आबा आणायला गेले खाऊ. आबा यावं लवकर. आमच्या विरांश कशा दिसते बघ काय घातलं विरांशने. आता रिंग सेरेमनी आहे बघ. आपण हे बघ हे बघ शोधा आपण उभारू. आजी उभारणार आहे आता. आता म्हणू आता सॉन्ग लागणार आहे. सॉन्ग आता रिंग सेरेमनी आहे आणि मी आणि बघा आमच्या म्हणून ना बसून येत नाही ना. हे बघा आता आम्ही उभारलो आहे आता बघा आता सॉन्ग लागणार आहे. सॉन्ग लागणार आहे का बघायचे आपण. 1 2 3. ही विलांशी काव्या दिदी आहे. छान दिसते विलांशी काव्या दिदी. आता डाडा पण आहे मम्मा पण आहे हो का. मम्मा डाडा आता डान्स करणार आहे. आमची मम्मा बघा बडे तोंडात घाल नको. तोंडातलं काढतो. तुमच्या डाळ्या वाजत नाही तोपर्यंत ते येणार ओके झालेलं आहे. फायनली सेरेमनी संपन्न झालेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. केक कटिंग बाकी आहे पण त्याआधी आम्हाला एकदा हेवी ठेवले करायचं. ओके रेडी. हां सगळे फॅमिली मेंबर्स सगळे फ्रेंड्स कारण आपल्या सगळ्यांनाच या दोघांचा प्रवास माहिती आहे आणि तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची ते दोघेच नाही तर सगळे फ्रेंड्स सगळे फॅमिली मेंबर्स वाट पाहत होते आणि तो क्षण एंगेजमेंट सेरेमनी आणि उद्या लग्न. क्या बात. हा प्रवास या दोघांनी पूर्ण केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांची
आणि सेलिब्रेशन सगळं कम्प्लीट झालेलं आहे एंगेजमेंटचं. यानंतर संगीत असेल. तर मी रिक्वेस्ट करेन सगळ्या फॅमिली मेंबर्सना ज्यांचे सॉंग्स आहेत त्यांना की जर तुमचं नाव अजून तुम्ही दिलं नसेल तर माझ्याकडे नाव द्या. तुमचे ट्रॅक एकदा चेक करून घ्या. ऑपरेटर टीम आहे. मॅनेजमेंट टीमला रिक्वेस्ट आहे केक कटिंगचा सेटअप आहे स्टेजवरून तो काढायचा आहे. हे बघा आता डान्स परफॉर्मन्स चालू झाला. संगीत कार्यक्रम पहिला रिंग सेरेमनी झाली. आता संगीताचा एक डान्स चालू झाला आता.
कॉपीराईट येईल म्हणून मी ना म्युझिक हे केलेलं आहे, काढून टाकलं यातलं. आणि एवढे डान्स होते, भरपूर डान्स होते. डान्स काय संपायलाच तयार नव्हते. मी तरी ठराविकच डान्स याच्यामध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे, घेतलेले व्हिडिओ त्याचे. आता शेवटचा डान्स आहे तो आमचा मुलीकडचा एक आहे आणि त्यात माझी मुलगी डान्स केलेली आहे. शेवटचा डान्स आहे बघा तो. आता हे ते मुलाकडचेच आहेत खूप जण डान्स करणारे. अशा प्रकारे संगीतचा कार्यक्रम फार जोरात चालू होता, तुम्ही बघतच असाल. डान्स संपायलाच तयार नव्हते, एक एक करून वाढतच होते. यांना तर वन्स मोर म्हणून सांगितलं होतं नवरदेवाला. पुन्हा हाच डान्स ते करत होते. पहिला त्यांनी परफॉर्मन्स केलेला हा डान्स आहे. आम्ही प्रतीक्षा करत होतो माझ्या मुलीच्या डान्सची. हो, ग्रुप डान्स आहे ना तो पाहाल तुम्ही आता शेवटी. तो फक्त आता त्यासाठीच मी रेकॉर्डिंग करायचं पाहत होते. झालं तर तेवढा डान्स झाले की झालं म्हटलं. आता बाकीचे डान्सचे रेकॉर्डिंग काही करणार नाही, मी ठरवलंच होतं. आता हा ह्यांचा वन्स मोर मिळाल्यामुळे हे बघा हा डान्स चालू आहे. हे बघा इथे नवरी मुलगी डान्स करते, म्हणजे माझ्या मुलीची नणंद ही डान्स करणारी. ती खास नवरदेवासाठी केलेलं आहे तिने हा डान्स. ह्याचं म्युझिक मी म्यूट केलेलं आहे. बघा इथे ग्रुप डान्स चालू होईल आता. माझ्या मुलीने आणि बाकीच्या म्हणजे नवरीकडच्यांनी केलेला हा डान्स आहे परफॉर्मन्स. रेडी